कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेते। हे थंड होईपर्यंत गवार इथे आधी मी कट करून घेतली, म्हणजे हाताने मोडून घेतले, नंतर धुतली। काल इथे चणे 1 वाटी भिजत घातले आणि आता कुकरला 4 शिट्ट्या केल्या। आता छोट्या 2 चमचे तेलामध्ये ही गवार 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवर गवार भाजल्यामुळे चव खूप छान लागते। आणि याच्यामध्ये जरासं मीठ घालूया। लक्षात ठेवा, नंतर आपल्याला मीठ कमी घालायचं आहे। वाटण थंड झालं, आता आपल्याला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट लावून घेऊया। हे वाटण मी सर्व यूज करणार नाही, याच्यातला पाव हिस्सा फक्त या भाजीमध्ये घालणार आहे। बाकी सर्व 3 ते 4 दिवसासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आणि हे वाटण फ्रीजमध्ये ठेवताना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतं। म्हणजे मध्येच कधीतरी लाईट गेली तर जास्त दिवस टिकतं, म्हणजे लाईट जात नाही शक्यतो। आता यामध्ये एका कढईमध्ये 2 चमचे छोटे तेल घालूया आणि 1 कांदा, कढीपत्त्याची पानं, आलं आणि लसूण मालवणी कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये घातलेलंच आहे, म्हणून मी इथे आलं लसूण पेस्ट घालत नाही आहे। पाव चमचा हळद, होममेड मसाला, लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घ्या। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजलेले गवार घालूया। आता या मसाल्यांमध्ये गवार आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा, मोठा असेल तर, छोटा असेल तर 1 घ्या। त्यानंतर यामध्ये 1 कप गरम पाणी ॲड करायचं आहे। आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण गवार भाजलेली आहे। 3 मिनिटं लो फ्लेमवर शिजत ठेवूया। आता या वाटणापैकी फक्त पाव हिस्सा मी भाजीमध्ये वापरणार आहे, बाकी सर्व वाटण मी फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे। जरासं वाटणामध्ये फक्त मीठ घालणार आहे। तीन मिनिटं लो फ्लेमवर गवार शिजलेली आहे। आता यामध्ये उकडलेले चणे घालूया। आता हे वाटण ॲड करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण ॲड करूया। मीडियम अशी ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे भाजीची, म्हणजे भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते। आणि जरासं मीठ इथे ॲड केलेलं आहे, कारण चणे शिजताना पण मीठ घातलेलंच आहे आणि गवार भाजताना सुद्धा आपण मीठ ॲड केलेलंच आहे। 2 ते 3 मिनिटं शिजल्यानंतर भाजी तयार आहे। कोथिंबीर घातलेली आहे, मस्त। आता आपण जेवण घेऊया। याच्याबरोबर टोमॅटोचं सार घ्यायचं, खूप भारी लागतं जेवण। लसूण चटणी इथे मी स्वतः तयार केलेली आहे। याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।